गेल्या 2.5 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी निवडणूक मोर्चे बांधणी सुरू केली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता गाजणार असल्याचं चिन्ह दिसत आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठे राजकीय ध्रुवीकरण झाले। अमोल खताळ आमदार झाल्याने काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधकांना राजकीय बळ मिळाले। आता पालकमंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी यंत्रणा महायुती उमेदवाराच्या पाठीशी राहणार असल्याचं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहावयास मिळणार आहे। तळेगाव वडगाव पाण गटात पुन्हा निवडणूक गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। काँग्रेस पक्ष अर्थातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये पुन्हा सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे। विधानसभा निवडणुकीत तळेगाव वडगाव पाण गटात काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली, त्यामुळे या गटात काँग्रेसला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीत झुंजावे लागणार आहे। वडगाव पाण गटातून महाविकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ गोडगे, तळेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदळकर, माजी सभापती अविनाश सोनावणे, बाळासाहेब गायकवाड, निळवडेचे माजी सरपंच रायभान पवार, युवा काँग्रेसचे सुभाष सांगळे, तर महायुतीकडून वडगाव पाणचे सरपंच श्रीनाथ थोरात, शिवसेनेचे विठ्ठलजी घोरपडे, राजेंद्र सोनवणे, प्रकाश सानप, तळेगावचे माजी सरपंच मयूर दिघे, बाबा पॅन्टर्नचे भाऊसाहेब आहेर, कवठे कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे, तर वंचित बहुजन आघाडीकडून शशिकांत जगताप, सूर्यभान गोरे आदी उमेदवारांची वडगाव गटातून मतदार राजाकडून जोरात चर्चा सुरू आहे।